ओके, तर मस्त रिमझिम पावसात श्वेता जेवणासाठी पान कापते. आता एवढा मोठा पानात कोण जेवता माहित नाही, पण ठीक आहे. आमच्याकडे मोहपत केळीची झाडं मोहपत आमच्याकडे. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि नव्याने स्वागत आहे. कालच्या व्हिडिओनंतरचा आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. याच्या पुढे आता कसा व्हिडिओ असेल माहीत नाही, पण मस्त रिमझिम पाऊस पडतोय. मगाशी जोरात लागला, आता जरा रिमझिम आहे आणि वातावरण एकदम थंडगार झालं आहे. तर अशा थंडगार वातावरणात म्हटलं आपण आज मी काहीतरी स्पेशल बनवतो. तर काय स्पेशल बनवायचं, तर माझी आजची स्पेशल पिठी भात. कुळदाची पिठी ही पाहुण्यांसाठी म्हणजे झटकीपटवाला विषय आहे. जशी 2 मिनिटाची मॅगी तशी 5 मिनिटात पिठी. म्हणजे कोकणात जर पाहुणं येईल तर तो उपाशी जाणार नाही याची गॅरंटी पिठी घेता. तर पिठी आणि मस्त माझ्या आजची बटाट्याची कोकम घालून केलेली भाजी श्वेतासाठी, आणि त्याच बटाट्यात लगेच वरून जवळा भरभरून जवळा बटाटा करणारा मी. येस, हा माझा प्लॅन होता. आणि आता श्वेता तिकडे गेली आहे. आधी केळीची पानं कापल्यानं आणि आता कढीपत्ता काढते. सो कढीपत्त्याचं झाड दाखवतो. हां, सगळं हातात धरून ठेवलं ना, कायच खाली ठेवचं नाही. ओके, तर मंडळी आपण सगळ्यात आधी बटाट्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी साहित्य घेतलं आहे हे मस्त चिरलेले बारीक बटाटे, त्यानंतर हा फ्रेश कढीपत्ता, ही घरची गावठी कोकमा, त्यानंतर हा चिरलेला टोमॅटो आणि इथे हा कांदा अजून थोडा लागेल तो मी घेणार. आपण आता यामध्ये 1 ते 2 पळी तेल घालणार आहोत. हां, आणि आता तेल जरा छान गरम होऊ देऊया. छान तेल तापलंय. आता ह्यामध्ये आपण हा कढीपत्ता आणि ही लसूण घालणार आहोत. आधी राहायचे थोडंसं. बरं, थोडी राई, थोडं जिरं, वा, त्यानंतर मस्त बारीक चिरलेला हा भाजीसाठीचा कांदा, आता कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. तर कांदा परतताना थोडंसं, अरे बापरे एवढा, अरे मीठ कमी खायचं, नंतर आपण पुन्हा घेऊया. ओके, तर कांदा छान लालसर होत आलाय. आता आपण यामध्ये टोमॅटो घालू शकतो. अजून थोडं 1 मिनिटभर परतूया. बरं, हां, ओके. ओके, तर यामध्ये छान टोमॅटो आता परतून घ्यायचा आहे. ओके, टोमॅटो कांदा छान परतून झाल्यावर यामध्ये आपण आपला घरचा मालवणी मसाला म्हणजे सुरेखा मसाले घालतोय. तर मसाला छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये बटाटे आणि कोकम एकत्र घातलेत आणि आता हे सगळं आपण छान एकरूप करून घेणार. मग वरून काय घालायचं चवीप्रमाणे मीठ, आणि नंतर मग भाजी झाली की कोथिंबीर. ओके, आणि त्यानंतर मग ही भाजी मी वेगळी करून त्यात माझं जवळ घालणार आहे. तर आता आपण या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि रंग बघू शकता. आत्ताच अजून भाजी शिजायची. आता आपण यामध्ये पाणी घालूया, भाजीत पण घालूया आणि भाजीच्या वर पण ताट ठेवून ताटावर पण पाणी घालू. तर एका बाजूला इथे ही भाजी बनते. आता दुसऱ्या बाजूला मी इथे वाडगं घेतलंय, त्यामध्ये हे कोळीत पीठ घातलंय, मीठ घातलंय चवीप्रमाणे, हळद घातली. आता यामध्ये पाणी घालून छान हाताने ढवळून घ्यायचं म्हणजे गुठळी नाही राहत. आणि त्यानंतर फोडणीची प्रोसेस आपण बघूया. तर फोडणीसाठी मी घेतली पिठीच्या कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, ओल्या मिरच्या, तिखट हवी असेल तर अजून मिरची घ्यायची, आणि वरून शिवरायला ओलं किसलेलं ओलं खोबरं, वाटलेलं नाही खवलेलं खोबरं. तर सगळ्यात आधी आपण या टोपामध्ये तेल घालणार आहोत. ओके, तर आपण यामध्ये आता तेल घालून घेतलंय. थोडं आता तेल गरम झालं की मग कढीपत्ता आणि मिरची घालून घेऊया. आणि मिरची घालून घेतली, जरा मिरची चांगली भाजू द्यायची तेलात, आणि त्यानंतर मग आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. माझं हेल्पिंग हँड लॅपटॉपवर गेलं, त्यामुळे आता एकटाच शूट आणि एकटाच इथे कांदा टाकते. आता आपण जी पिठी मिक्स केली ती सगळी घातली. आता यामध्ये आपण हळद घालणार वरून,
ना मीठ घालता. आणि पिठी कशी फुलत जाते, त्यामुळे जमेल तेवढं पाणी जरा, म्हणजे जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत पाणी जास्त ठेवायचं. झालं. आता बंद आचेवर हिला कड येऊ द्यायचे आणि वरून मग कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं. बाहेर बघू शकता छान थंडगार पाऊस सुरू आहे आणि आतमध्ये गरम गरम पिठी आणि बटाटे भाजीचा बेत चालू आहे. आणि मी इथं माझ्यासाठी हा जवळा काढला आहे. आता सगळ्यात आधी मला हा जवळा तव्यावर भाजून घ्यायला लागेल. भाजल्यानंतर आपण त्याला छान असं पाण्यात भिजत घालायचं. अरे हां, तर आता हा जवळा मी छान तव्यावर भाजून घेणार. त्यानंतर मी याला भिजत ठेवणार आणि नंतर ही जी बटाट्याची भाजी रेडी होईल त्यात ती थोडी भाजी माझ्यासाठी काढणार नॉनव्हेजच्या टूपमध्ये आणि त्यात मग हा जवळा घालून एक कोकम वाढून छान माझ्यासाठी जवळा बटाटा रेडी करणार विथ ही गरमागरम पिठी. तर कोथिंबीर आणि खोबरं शिवरल्यानंतर आपली पिठी ही आता अशी दिसते. आता ही मी खाऊनच सांगेन तुम्हाला ही कशी झाली आहे. आहा, येवा पिठी भात खाऊ. तर आता मस्त हा जवळा मी तव्यावर घातलाय आणि आता याला छान भाजून घ्यायचा. आणि त्यानंतर पाण्यात घालून ठेवायचा. असाच पण खाऊ शकता तुम्ही. झालं काम तर झालं. आता आम्ही भाजी शिजली की नाही बघतोय. काय वाटतं, शिजली असेल. आता हे पाणी सुकवायचं ना. शिजली. आता आपण हे पाणी छान आटवून घ्यायचं आणि भाजी कोरडी करायची. पाणी. तर इथे ही श्वेताची भाजी आणि इथे ही माझी जवळा घातलेली भाजी. आता ही जरा छान जवळा घातल्यावर शिजवायची आणि मग फायनल कोरडी करून झाल्यानंतर एक नंबर दिसणार आहे. त्यानंतर मस्त केळीच्या पानात तुम्हाला पिठी भात आणि जवळा बटाटा दाखवतो. तर मंडळी रेडी असा आहे हो पिठी भात आणि ही जवळ घालून बटाटो घालून केलेली भाजी. आणि मी ऑलरेडी टेस्ट केलं आहे. मस्त अशी बटाट्याची 4-3 तुकडा घ्यायची, पिठीत मिक्स करायची, गरम गरम पिठी घ्यायची. पण बाहेर थंडगार पाऊस, एक नंबर. आणि ती कुरडई राहिली आणि स्वतःच्या आजीच्या हातची कुरडई जगात भारी. जेवायला या तुम्ही पण. आणि कधी तुम्हाला माझ्या हातचं पिठी भात खाऊचं असलो तर इन ॲडव्हान्स सांगा. भारीच कॉम्बिनेशन हा. पण जवळ बिवळं घालून. चला चला, आता मला पण भूक लागली. बाय. तर मंडळी असा होता हा पिठी आणि जवळा बटाटा घालून केलेली भाजी. हा एक नंबर बेत होता. आणि शेवटला तुम्ही मला खाताना बघितलंच असेल, त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ती पिठी कशी झाली असेल. आणि आपण हेच कुळीत पीठ विकतो जे आम्ही स्वतः वापरतो. आणि एकदा कोणी कुळीत पीठ आमच्याकडे मागवलं की ते परत मागवतात, याची 100% गॅरंटी. आत्तापर्यंत असे पण कस्टमर आहेत ज्यांनी 4-4, 5-5 किलो पण कुळीत पीठ मागवलं. मी विचार करतो यांनी सेपरेट दुकान तर नाही घातलं असेल ना. असो, हेच प्रेम आहे. मसाल्याचं सांगायचं झालं तर जेवढा केवढा शिल्लक मसाला होता मे बी तो म्हणजे विकला जाईल. आलेत व्हॉट्सअपला मेसेज, मी नाही बघितलेत. अजून आपल्याकडे मसाला आहे पण मी तो थोडा फिक्कट बनवलेला. तर कमी तिखटाचा मसाला कोणाला हवा असेल तर सांगा. जास्त नाही, 30-1 किलोच असेल तो. पण मी विचार केला की ठेवून द्यायचा आणि जेव्हा दिवाळी येईल त्यावेळी थोडंसं तिखटपणा म्हणजे गरम मसाला चांगलं वाढून त्यात मग तो परत कुटायचा. पण जर एमर्जन्सी कोणाला लागलाच पावसाळ्यात तर आपल्याकडे कमी तिखटाचा मसाला आहे. 100 रुपये कमी करणार आहे आपण त्याचे. सो तुम्ही जर हवाच असेल तर सांगू शकता. बाकी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि काल आपण खेकड्यांचा व्हिडिओ टाकलेला, त्याला पण छान प्रतिसाद दिलात. सगळ्यांनी अशी कमेंट केली की जुना अनिकेत बघायला भेटला. होप सो इथून सगळा सुरळीत होईल तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने, आई पप्पांच्या आशीर्वादाने. होऊ दे सगळं छान. बाकी तुम्हाला सगळा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोयीन राहा. आणि पावसाळ्यात तुमका अजून काय काय बघूचा तर आपण कमेंट करून सांगा. यावर्षी
बऱ्याचशा गोष्टी प्लॅन अप आहेत, सांगणार नाही पण दाखवेन. टाटा बाय बाय, टेक केअर.